त्यावेळेस माझं वजन 80 किलो होतं. 80 किलो होतं आणि मी मागील फक्त 3 महिन्यात मी 10 किलो वेट लॉस केलेले. हो फक्त 10 किलो. हो फक्त 10 किलो मी वेट लॉस केलेले. फक्त 10 किलो वजन म्हणल्यावर फक्त म्हणल्यावर लोकांचे 4-4 महिन्यात सुद्धा 10 किलो नाही 1 किलो वजन कमी होते असे सुद्धा लोक आहे आपल्याकडे. की होतच नाही. होतं मॅडम शक्य आहे. जर आपण ठरवलं तर सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात. हे फक्त आपण मनावर घेतलं पाहिजे. मी सांगत असते आरोग्य सल्लागारचं ग्रेट आहे, पण त्या ग्रेटपेक्षा आपण किती स्वतःचा आत्मविश्वास घेऊन इथं आलेलो. आपल्याला वजन कमी करायचंय, आपल्याला ग्रेट आरोग्य सल्लागार भावस्कर सर असेल, वाघ असेल, स्वाती मॅडम हे तुम्हाला सर्वांनी फक्त थांबवलेलं आहे. पण तुम्हाला कसं थांबायचं हे तुमचं डिपेंड असतं. तुम्ही येऊन उड्या मारून सगळं साथ घेतोय असं म्हणून त्यापेक्षा नाही, जिद्दीने मला एवढ्या दिवसामध्ये इतकं वजन माझं कमी झालंच पाहिजे, माझ्या ज्या डिसऑर्डर आहे, माझा जो त्रास आहे ते कमी मला करायचे, हे तुम्हाला फक्त मार्गदर्शन करताय. करायचं हात उचलता, पाय उचलता, तुम्ही दिवसभर काय करता हे ते लक्ष थोडी देताय. ते तुम्हाला करायचं. तुम्ही करून दाखवलं 10 किलो वजन कमी जोक नाही. यस मॅडम. आणि माझ्या ग्रेट आरोग्य सल्लागाराच्या सल्ल्यानुसार मी या हर्बल लाईफ मध्ये आहे आणि मी या वजन कमी करण्यासाठी मी आपल्या जगातील 1 नंबर सकस संतुलित आहार यामध्ये फॉर्म्युला 1, शेकमेट, प्रोटीन पावडर आणि अफ्रेश यासोबत माझं फॅट लॉस करण्यासाठी मी सेल्युलॉस, त्याच्यानंतर मल्टीव्हिटॅमिन आणि माझं गुडघे म्हणजे हातपाय न दुखो म्हणून त्यासाठी जॉईंट सपोर्ट कॅल्शियम, स्किनला ग्लो येण्यासाठी स्किन बूस्टर, हे सर्व प्रकारचे मी जे न्यूट्रिशन आहे ते सर्व प्रकारचे न्यूट्रिशन मी इंटेक करत आहे. आणि सर्वात पहिले मेन म्हणजे हा एक रिझल्ट सांगतो. मी बँकर असल्यामुळे मला दिवसभर स्ट्रेस असल्यामुळे मला दिवसभर, आम्ही फायनान्स इंडस्ट्रीमध्ये आहे, बँकिंग क्षेत्रामध्ये आहे, आम्हाला दिवसभर लॅपटॉपवर काम करावं लागतं. तर मी आणि आमचे 2 साथीदार जे असतात ते आम्ही 1 तास झालं की थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून चहा घ्यायला जायचो. तर दिवसभरात मी 7 ते 8 चहा घ्यायचो. पण मागील 5 महिन्यापासून मी चहा पूर्णपणे बंद केलेला आहे. त्याऐवजी मी आपलं जगातील नंबर 1 अफ्रेश घेत असतो दिवसभर. खूप मोठा फरक आहे मॅडम. फक्त चहाने ऍसिडिटी होत राहते, वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार आहेत ते आजार फक्त चहामुळेच होतात, हे मला 101% माहिती मॅडम. आणि अफ्रेशनी दिवसभर एवढं फ्रेश वाटतं मॅडम, एकदम एनर्जी ड्रिंक म्हणू आपण त्याला. माझं वय 35 आहे मॅडम. यस मॅडम, 60 ओलांडलेली होती मी. आजचा जो हॅपीनेस तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या बोलण्यातून जाणवतोय, तसंच तुमच्यासारखे आणखी बँकर आहेत फक्त म्हणायला त्या बँकेचे मॅनेजर. यस मॅडम. यस काहीच उपयोगात नाही. यस मॅडम. आणि दवाखान्यात आपण एकदम जातो आणि त्या लाईनीत उभे राहतो. या लाईनीत उभे राहा, वेलनेस फॅमिलीच्या लाईनीत उभे राहा, दवाखान्याच्या लाईनीत नका. हे तळमळीने आपण सांगायचं. जो दैत्य का नशीब ऐकतात त्याचं नशीब बदलणार आहे. 100% वेलनेस फॅमिली शिकवते, जे तुम्ही ऐकलं वावकर सरांचं ते सुद्धा बँकेतच होते. ते वावकरांनी विद्यार्थी खूप दिवसानंतर यस. आणि मॅडम मी कोणाच्या सांगण्यावरून नाही गेलो, मी कोणाच्या ह्याच्यावरून नाही गेलो. मी रोज रावसाहेब भावस्कर जे आहे माझे ग्रेट आरोग्य सल्लागार, यांचं मी फक्त रोज स्टेटस बघत होतो. महिनाभर स्टेटस बघायचो. मी त्यांना मेसेज टाकायचो, मला यायचं. ते म्हणले की तू कधी उठशील 4 वाजता. पण मी एक असा निश्चय केला की मला माझ्या ग्रेट आरोग्य सल्लागारांनी हा शब्द बोलला की तू 4 वाजता उठशील का. तर मी त्या दिवशीपासून असं ठरवलं की मॅडम एक सांगतो, आता तर केडी वाघ सरांनी इथं माझ्या एरियामध्येच वेलनेस सेंटर ओपन केलं. पण आम्ही इथनं मयूर पार्कनं रेल्वे स्टेशनला वेदांतनगरमध्ये 12 किलोमीटर जायचो. माझे ग्रेट आरोग्य सल्लागार मी आणि माझे ग्रेट आरोग्य सल्लागार आम्ही 5 महिने सतत कंटिन्यू कुठल्याही प्रकारचा खाडा न मारता आम्ही कंटिन्यू 5 महिने 12 किलोमीटर व्हायचो. पाऊस पाहत नव्हतो, थंडी बघत नव्हतो, वारा बघत नव्हतो. प्रत्येक हे 5 महिने आम्ही कंटिन्यू. काहीच जाणवलं नाही मॅडम. एकदम फ्रेश वाटत होतं. काहीच वाटत नव्हतं की मी इथून 12 किलोमीटर जायचं, सकाळी 4 वाजता उठायचं, काहीच नाही वाटत. मी 5 महिन्यापासून सकाळी 4 वाजेला उठतो.
स्टेटस म्हणून जो व्यक्ती स्वतःहून येतो ना, ते खरंच त्याचं जीवन बदलतो. आणि ज्याला वारंवार सांगितलं जातं कर आणि ज्याने नाही ऐकलं तर ते आजपर्यंतचे आमच्या अनुभवामध्ये 100% लोक मरण पावले ओबेसिटीनी. तुम्हाला सांगते कॅलेस्ट्रॉल वाढल्याने, त्यांचा बीपी हाय झाल्याने, त्यांचा ब्रेन स्ट्रोक आल्याने, हे आमच्याकडे त्यांचा रिपोर्ट आहे की त्यांनी ऐकलं नाही. तर त्यामुळं देर ऐकून काय असं नाही म्हणणार मी, त्यांना बघून त्यांच्यातला रोजचा चेंजेस बघून तुम्ही आला तर थँक्यू व्हेरी मच. आणि मॅडम आणि एक सांगायचं